नमस्कार, प्रज्ञाजोडमध्ये स्वागत आहे. आज सकाळी ना हा सुंदर चेहरा पहा. हा पण चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं, तर आज होतं रक्षाबंधन, त्यामुळे उंची चालू होती तयारी. या आहेत माझ्या औरंगाबादच्या मामी, हे आहेत माझे लातूरचे सगळ्यात छोटे मामा, हे आले होते रक्षाबंधनसाठी घरी. आणि हे आहेत माझे संभाजीनगरवाले मामा. आणि ही तेवढं तयारी चालू असताना बघा विरून असा मंदिरामध्ये बसला होता, कारण की तिकडे गेला असता तर सगळं विरून असं असतं केलं असतं. सो पटकन मम्मीने मामांना मस्तपैकी टिक्का लावून त्यांचं रक्षाबंधन चालू झालं. आज माझी तब्येत जरा ठीक नसल्यामुळे आमच्या रक्षाबंधनाचा जरा शॉर्टकट होतं रक्षाबंधन, पण जरा सावकाश चालू होतं. सो सगळ्यात आधी मम्मीचं रक्षाबंधन उरकलं. मम्मीने सुंदर अशा नाया सोन्याच्या राख्या बनवून घेतल्या होत्या मामांसाठी. सो छानपैकी यांचं झालं रक्षाबंधन. आणि मी माझ्या भावांना ऍक्च्युली दुपारी बोलवलं होतं. सो ह्यांचं सकाळीच रक्षाबंधन चालू होतं. मग नंतर लातूरच्या मामांनाही मम्मीने छानपैकी राखी वगैरे बांधली आणि मम्मी तोपर्यंत ना थोडासा आराम करत होते. त्यानंतर पप्पांनी मला ग्रुपसाठी फोटोसाठी बोलवलं. मग आम्ही असं उभारलो, अरे मी नाही वाटतं याच्यामध्ये, हा मीच व्हिडिओ काढलाय हा. सो त्यानंतर यांची आली जेवणाची वेळेस. मामांनी आणि पप्पांनी केलं जेवण. तोपर्यंत मला आठवलं माझं एक राहिलेलं काम. उद्या होता एक कार्यक्रम, त्यामुळे माझा असा अवतार बघा. मला ब्लाऊज स्टिच करायला टाकायचं होतं, तर या अवतारात मी गेल्याने स्टिच करायला टाकून आले. त्यानंतर माझ्या मम्मीने इतकं सुंदर जेवण बनवलं होतं ना, माझी मम्मा ग. पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ना मला जास्त जातच नव्हतं, पण ही गोष्ट मला गेलीच. हे म्हणजे जामून, मम्मीच्या हातचे गुलाबजामुन कधीही ना बेस्ट असतात. सो ते मी खाल्लं आणि मग हळूहळू माझी भावंडी यायला सुरुवात झाली. अमोल भैया आला. विरूची झोप झाली होती, विरू काय मला सोडायला, मग मी त्याला कडेवर घेऊनच रक्षाबंधन केलं मग भैयाचं. त्यानंतर हा आहे अतुल भैया. नंतर अतुल भैयाचं औक्षण केलं मी. मग आम्ही त्यांना सोडायला बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर थोड्या पायात गप्पा गोष्टी मारला जरा. जाईपर्यंत अमोल भैयाच्या गप्पा चालूच असतात ना, तर खूप दिवसांनी भेट होते. मग त्यानंतर विरू आतमध्ये यायचं नाही म्हणायला, मग मामाच्या कडेवर बसून विरू आपलं बाहेरच वाहन बघत बसला होता. सो थोडा वेळ तिथे त्यांचं झाला. त्यानंतर विरूला आतमध्ये आणलं की विरूला दिसला पखवाज. मग काय पखवाज दिसला की विरूने थाप टाकायला सुरुवात केली पखवाजावरती. मग त्यानंतर परत थोड्या वेळानंतर ना माझ्या सिंदगावच्या आत्या आहेत, तर ना त्या आत्यांची सगळी फॅमिली, त्यांची मुलं नातवंड वगैरे सगळी भेटायला आली होती. सो खूप वर्षानंतर ऍक्च्युली माझी आज सगळ्यांची भेट झाली होती. सगळे छोटे छोटे असताना मी भेटली होती ना, आता तेवढे मोठे झालेत ना, त्यांना बघून असं वाटते बापरे मीच किती मोठी झाली. सो असं झालं. मग त्यानंतर आला गावाकडनं सुनील भैया. मग सुनील भैयालाही मी राखी बांधली. मग त्यानंतर आला आमचा श्रीकांत भैया. असला अवतार झाला होता ना, पहिल्यांदा रक्षाबंधनला माझा असला अवतार होता तब्येत ठीक नसल्यामुळे. सो त्यानंतर आला विशू, झालं औक्षण आणि असं झालं माझं रक्षाबंधन.